सकाळी उठले तर पाणीच नव्हतं नळाला आणि पाण्याशिवाय तर कामं होतच नाहीत. बराच वेळ बसल्यानंतर पाणी आलं फायनली. भांडे वगैरे अशीच पडली होती आणि ही केली होती रात्री भेळ, तर ती भेळ भरपूर राहिली होती. म्हटलं आता ह्या भेळेला बघत बसले तर पाणी जायचं, तर चला आधी भांडे घासून वगैरे घेऊयात. माझे भांडे वगैरे घासून झाले, सगळे कामं आवरून झाले. मग मी टिफिन करण्यासाठी घेतला आणि आंघोळीला आधी पाणी ठेवलं गरम पाणी करण्यासाठी. तुमच्याकडे तुम्ही काय वापरता, गिझर वगैरे किंवा हीटर वगैरे वापरता का? तर तसं मी वापरत नाही, मला आवडतही नाही, मला भीती वाटते त्याची फार. तर चला सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आणि मी सकाळी उठले बघते तर माझ्या मंगळसूत्राचा एक ना पदर आहे ना तो निसटला होता आणि त्याची मणी गळत होते. तर चला असू द्या. तर चला आता टिफिनची तयारी करत आहे. मग म्हटलं टिफिनसाठी काय करू काय करू. आणि हे बघा ना, तुम्ही म्हणत असताना की बऱ्याच जणांच्या मला कमेंट वगैरे आल्या होत्या की कढई किती घाण आहे, कढई किती घाण आहे. तुम्हाला ह्या कढईमध्ये किती काहीतरी घाण दिसतं का किंवा हाताला वगैरे लागलेलं दिसतं का? अहो ती नॉनस्टिक मी बनवलेली आहे, मी स्वतः बनवलेली आहे ती कढई. आणि त्या कढईमध्ये पण वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये एखादा पदार्थ बनवला तर तो चविष्ट लागतो आणि चांगला पण लागतो, असं मला तर वाटतं. इतरांना काय वाटतं ह्याचं मला काही घेणं देणं नाही आहे. आणि काही कडधान्य आहेत माझ्याकडं खाण्यासाठी, पण ते कधीतरी डोक्यात येतात करण्यासाठी नेमकं अडचणीच्या वेळेस. आणि ते रात्री भिजवले तर सकाळी भाजीसाठी उपयोगी पडतात, नाही तर ते शिजवले नाही तर पटकन शिजतही नाही, बऱ्याच शिट्ट्या त्याला लागतात. आणि आता मी म्हटलं काय देऊ टिफिनसाठी, तर मी पोहे करायला घेतले होते, टिफिनसाठी नाही पण नाश्त्यासाठी. आणि मी जर का तुम्ही पोहे करत असाल ना तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते. तर ती म्हणजे अशी ना, एका माणसाला खाण्यासाठी ना 1 मूठभर पोहे घ्यायचे. त्याने ना त्या पोह्याचं भिजवल्यानंतर दुप्पट होतात ते पोहे. मला जितके लागतात तितके मी घेतलेले आहेत आणि पोहे करण्यासाठी रेडी आहेत. हे बघा पोहे, आणि त्याच्यामध्ये मी आधी निवडून ठेवले होते, त्याच्यामध्ये काय एवढा कचरा वगैरे नव्हता, पण तरीसुद्धा बघून घ्यायचं कारण कधी कधी आपली नजर पण चुकते. इकडे मी घेतलेले आहेत पोहे, आता ते भिजून घेतलेले आहेत. तुम्ही कसे पोहे करता बरं? तुम्हाला कसे आवडतात, बटाटा टाकून शेंगदाणे टाकून? माझ्याकडे तर मी सगळं टाकते, फक्त बटाटा टाकत नाही. आणि कधी मध्ये वाटलं तर बटाटा टाकते, कारण बटाट्याने पोट पण भरतं नाही का. तर चला मस्तपैकी मी पोहे निवडून घेतले. हे बघा कोथिंबीर, आता कोथिंबीरच नव्हती म्हणून मला टेन्शन आलं होतं. पोह्यासाठी तर कोथिंबीर पाहिजेच राव, होती वाळलेली. चला म्हणलं त्याच्यामध्येच भागून घेऊयात. आता हे माझे धुवून झालेले आहेत पोहे, मी फोडणीला वगैरे घातलेले आहेत फोडणीला, आणि माझे पोहे रेडी आहेत. तर चला या नाश्ता करायला. तुमचा तर नाश्ता झालेलाच असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. चला टाटा बाय बाय.